इगतपुरी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ। नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इगतपुरी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला आज इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून त्यांनी बुद्धिमत्ता, संयम आणि रणनीतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास, निर्णय क्षमता आणि खेळाडू वृत्ती जोपासण्यास प्रोत्साहन मिळत आहे। स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून आयोजकांनी सहभागी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींनीही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून त्यांना यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। महात्मा गांधी हायस्कूल येथे इगतपुरी तालुकास्तरीय बुद्धिबळच्या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे। इगतपुरीतील जवळजवळ 37 शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। 14 वर्ष, 17 वर्ष आणि 19 वर्ष वयोगटातील ह्या स्पर्धा येथे संपन्न होत आहे। या स्पर्धेसाठी आपल्या नगरपालिकेचे नगरसेवक श्री जाधव, भूषण जाधव हे उपस्थित होते। त्याचप्रमाणे शाळेचे प्राचार्य शिंदे सर, उपमुख्याध्यापक प्रसाद चौधरी सर, तसेच तालुका प्रमुख दगडू तेलोरे सर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुनील आहेर सर आणि इतर अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित होते। सर्व पाहुण्यांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।